अहमदनगर जिल्ह्यातला अकोले हा प्रामुख्याने आदिवासी तालुका आहे। राजूर हे या तालुक्यातलं छोटंसं गाव। या गावात भरणारं डांगी जातीच्या वळूंचं प्रदर्शन हे अख्ख्या राज्यात सुप्रसिद्ध आहे। यंदा मात्र नोटाबंदीचा फटका या बाजारालाही बसलाय। बैलांना हवी तशी किंमत मिळत नाही आणि विक्रीही होत नसल्याचं शेतकरी सांगतायत। किमतीमध्ये पाहिजे तसं मार्केटिंग नाही, गिराईक नाहीच म्हणलं तरी चालेल। बाजारात 1 लाख रुपयाची जोड आहे माझ्याकडे आज, पण तिला कोणी विचारून नाही राहिलं का फक्त मोदीने हा नोटबंदी केली। या नोटबंदीमुळे आमच्याकडं पैसा नाही असे व्यापारी लोक बोलू राहिले। त्याच्यामुळे आमचा 1 लाख रुपयाची जोड 30,000ला मागू राहिले, 40,000ला मागू राहिले। अतिशय तोटा होऊ राहिला आम्हाला। म्हणजे या नोटबंदीचा परिणाम आमच्या शेतकऱ्यांना झाल्यामुळे आम्ही अतिशय दुःखी झालेलो आहोत। डोंगर दऱ्यांत शेती करताना तसंच पावसाचं प्रमाण जास्त असलेल्या भागात अधिक कार्यक्षमतेच्या जनावरांची शेतकऱ्यांना नितांत गरज असते। यासाठी डांगी जातीचे बैल शेतकऱ्यांसाठी मोठं वरदान ठरतात। पांढऱ्या त्वचेवर काळे चट्टे असणारे डांगी जनावर सर्वोत्तम मानलं जातं। उपयुक्त अशा डांगी जातीच्या वळूंची पैदावार वाढावी आणि प्रोत्साहन मिळावं हा या प्रदर्शनामागचा मुख्य हेतू आहे। जनावरांवरती जेवढं प्रेम करतो, ज्याच्या पाठीवरती थाप टाकतो आणि अतिशय चांगलं संवर्धन करतो, चांगल्या प्रकारे निगा राखतो, याला कुठेतरी प्रोत्साहन भेटावं, त्यांनी केलेल्या श्रमावरती कुठेतरी एक कौतुकाची थाप भेटावी म्हणून या ठिकाणी आम्ही हे प्रदर्शन निश्चितपणे आयोजित करण्यात येतं। मागल्या वर्षी दुष्काळ तर या वर्षी आर्थिक कोंडीत बळीराजा सापडलाय। त्यामुळे वळू विक्रीला मनाजोगता प्रतिसाद मिळाला नाही तर आर्थिक गणित चुकण्याची शेतकऱ्यांना भीती आहे। प्रशांत शर्मा, झी मीडिया, अहमदनगर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।